नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पावसाचा जोर वाढला. चिपळूणमध्ये सर्वाधिक. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये. जुलैमध्ये दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनेक भागात मुसळधार सरी कोसळल्या. मंगळवारी येलो अलर्ट असल्याने सकाळपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. सखल भागात पाणी साचले. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 236.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बुधवारपासून ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काळात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने भात शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. भात पिकाला सध्या पाण्याची गरज असल्याने झालेला पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. सकाळ, दुपार व रात्री अशा तिन्ही सत्रात पावसाच्या सरी कोसळत असल्याने जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पावसानंतर काही वेळ कडक ऊन पडत असल्याने ऊन, सावली आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे. गेल्या 24 तासात चिपळूणमध्ये सर्वाधिक 34.50 मिलीमीटर, खेडमध्ये 34.10 मिलीमीटर आणि राजापूरमध्ये 30.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुहागर 28.10, लांजा 28.60, दापोली 27.30, संगमेश्वर 20.20, रत्नागिरी 18.20 तर मंडणगडमध्ये 15 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1935 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड 15, दापोली 27.30, खेड 34.10, गुहागर 28.10, चिपळूण 34.50, संगमेश्वर 20.20, रत्नागिरी 18.20, लांजा 28.60, राजापूर 30.6 मिलीमीटर पाऊस झाला.